ठिकाणी लिहिण्यासारखा विषय नसेल तर नसलेला विषय त्यांना निर्माण करता येतो. कारण शेवटी तो होता कोण हाही एक प्रश्न. तर तो कर्ण होता एवढं उत्तर खरं पुरेसं आहे. त्यातही पुन्हा काही कल्पना शेवटी येता येतच. तर कुणीतरी दोन राजे असतात, एकमेकाचे मित्र असतात. एका राजाला मूलबाळ नसतं आणि तो अस्वस्थ असतो. दोघे मिळून शिकारीला जातात आणि सावध सापडण्याची वेळ येते तेव्हा असा बाण सोडण्याच्या बेतात तो राजा असतो, हा कुंतीभोज राजा. आणि अशात त्याला एक दृश्य दिसतं की ज्या दिशेनं आपण बाण सोडणार आहोत त्या दिशेला असणारं सावध ही एक वाघीण आहे आणि आपल्या मुलांना ती पाजते आहे. त्या आपल्या मुलांना पाजणारी ती आई आहे. तेव्हा तिच्यावरती बाण कसा सोडणार, तेव्हा तो बाण हा तिथेच गळून पडला आणि तो नुसता टक लावून पाहत राहिला. आणि त्याला अतिशय दुःख झालं की आपणाला मूलबाळ नाही. तर शेजारी असणारा त्याचा शूरसेन नावाचा हा राजमित्रच होता. त्यानं ही खंत जाणली आणि तो म्हणाला, तू काळजी करू नकोस, शेवटी माझं पहिलं अपत्य मी तुला देईन, तू अपत्य रहित राहणारच नाहीस, असं मित्राने मित्राला सांगितलं. हा संवाद शक्य आहे. त्यानंतर पुढं या मित्राला झालेली कन्या या कुंतीभोज राजाला दिली. आता ही कुंतीभोज राजाची कन्या ही पुढं कुंती म्हणून प्रसिद्धीला आहे. या राजाच्या दरबारामध्ये एके दिवशी एक मोठा ऋषी जाऊन उभा राहिला. अर्थात हा तपस्वी होता, दिसायला साधारणच होता, अस्ताव्यस्त असा काहीतरी त्याचा पेहराव असे. कधी अगदी गवताचं आच्छादन घेऊन सुद्धा तो घराच्या बाहेर पडत असे. तर दुर्वास हे त्याचं नाव आणि दुर्वास हा तसा शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्धीला आलेला एक ऋषी होता. आपले ऋषी हे सुद्धा तपस्वी असले तरी माणसांचे काही दुर्गुण त्यांच्या अंगी उत्कटतेनं वसत होते. म्हणजे ऋषी ही माणसं होती हे माणसांना कळावं यासाठी माणसांच्या काही अवगुणांचा पेहराव त्यांनी बुद्धिपुरस्सर खरं धारण केला असावं. तसं दुर्वास हे शीघ्रकोपी होते पण तपस्वी होते. आता तपस्वी शीघ्रकोपी असू शकतो, फक्त शीघ्रकोपी तपस्वी असणं जरा अवघड आहे. त्यातलं एक आपणाला जमू शकेल, दुसरं मात्र तसं जमेल याची खात्री नाही. हा तपस्वी या कुंतीभोजाकडे येतो आहे आणि सांगतो आहे की मी तुझ्या राज्यात काही काळ राहू इच्छितो, मला अनुष्ठान करायचं आणि काही वेगळा प्रयोग करायचा आहे. अर्थात राजा असतो आणि तो थोडासा हादरला, कारण हा शीघ्रकोपी ऋषी आहे. जर याच्या शापानं असलेलं राज्य दग्ध व्हायचं म्हणून त्यांना विनंती केली की आपण इथेच राहा, जे काही अनुष्ठान आपणाला करायचं असेल ते इथे करा, पण आपणाला नेमकं काय हवं आहे. तर त्यावर त्यानं असं सांगितलं की माणूस आणि देव किंवा मनुष्य योनी आणि देवयोनी यामधलं अंतर खरं मला कमी करायचं आहे. माणसाला देवास समान करायचं आहे आणि देवांना माणसात आणायचं आहे. त्यासाठी मी जरा शोध घेतो आहे आणि मंत्रविद्येचा अभ्यास करतोय. हा अभ्यास त्या राज्यामध्ये निवांतपणे त्याला करायचा होता. त्याला त्या अभ्यासासाठी रक्षण हवं होतं, एकांत हवा होता. तर कुंतीभोजाच्या राज्यामध्ये तो मिळाला. पण त्याची ही मानसकन्या कुंती ही या ऋषीच्या सेवेला राहिली आणि ती देखील खरं त्याची आराधना करू लागली. शेवटी या मुलीनं आपल्यावर खूप प्रेम केलं आणि आपलं तपश्चरण निर्वेधपणे घडेल यासाठी आवश्यक ती अनुकूलता आणि सुविधा केवळ या मुलीमुळे आपणाला प्राप्त झाल्या. म्हणून कुंतीवरती हा ऋषी प्रसन्न झाला आणि मंत्राचे प्रयोग त्याने अगोदर केले होते की मंत्रदेवतेला मंत्राच्या माध्यमातून आवाहन केलं की प्रत्यक्षात ती देवता प्रकट होते. मग ही मंत्रसिद्धी या दुर्वासानी अगोदर केली होती. ते प्रयोग करण्यासाठी तर ते अनुष्ठान करीत होते. त्या देवांना या समुदायामध्ये बोलावता येतं, त्यांना माणसाच्या बैठकीवर बसवता येतं, देवांची माणसं करता येतात, हे त्यांनी पाहिलं. आणि मग शेवटी कुंतीला ते म्हणाले की मी तुला काही मंत्र सांगतो. तुला जेव्हा जेव्हा असं वाटेल की आता देवपणाची गरज आहे तेव्हा तू या मंत्रातून त्या देवांना आवाहन कर. अगदी पुत्ररूपानं अपत्यरूपानं ते देव तुझ्या अंगणामध्ये येतील आणि तुला सोबत करतील. अर्थात ही कथा तशी सुसंगत वाटते, कारण मुळात तपश्चरण पूर्वकच देवांचं भूतलावरती अवतरण घडवण्यासाठी कटिबद्ध झालेला तो तपस्वी, त्याच्या तपाचं ते फलित होतं. आता ही कोणती मुलगी काय लहान, तिला ह्यातलं काय कळणार. ती म्हणाली या मंत्रांचा मला उपयोगच मुळात काय, पण तू पहा हे लक्षात ठेव आणि जेव्हा आवाहन करशील तेव्हा ते देव हे तुझ्या जवळ येतील आणि अपत्य रूपानंच तुझ्या जीवनामध्ये ते राहतील.
म्हणून अगदी लौकिक अर्थानं सुद्धा आपणाला त्याच्याकडे बघता येणार नाही की कुठेतरी हे देवपणाला केलेलं आवाहन होतं. तसं कुंतीला कधीतरी अशी लहर आली म्हणण्यापेक्षा राहावे ना की खरंच हे मंत्र खरे असतील का. त्या मग सूर्य असा मध्यान्ही आला होता, वेळ दुपारची होती, त्याचं तेज तिच्या नजरेमध्ये भरलं होतं आणि सूर्याचा मंत्र ऋषींनी सांगितला होता. तेव्हा तिला असं वाटलं की आपण हा मंत्र जपावा, काय होतं ते बघावं. आणि बरोबर तो मंत्र तिनं मनातून जपता क्षणी सूर्यदेव खाली उतरले आणि आपल्या येण्याचं प्रयोजन सांगितलं की आता तुझ्या जीवनामध्ये माझा मोठा अंश स्थिर होणार आहे. म्हणजे शेवटी सूर्याचं तेज घेऊन कुंतीच्या वाट्याला आलेला जो सूर्यपुत्र तोच हा कर्ण. अर्थात ही सगळी आख्यायिका कल्पनेच्या प्रतिभेच्या साह्यानं जाणून घ्यावी लागेल, पण कळायला फारशी अडचण नाही. पण आता प्रश्न हा आहे की बुवा तिच्या मातृत्वाच्या सिद्धतेसाठी लौकिक अर्थानं तिला 9 महिने लागले असतील का कमी कालावधीमध्ये हे सगळं घडलं असेल आणि एकदम बाळच पुढ्यात आलं असेल. पण सूर्याचं तेज घेऊन ते बाळ वाट्याला आलं हे अगदी खरं आहे. पण आता हे शेवटी विवाह पूर्व अपत्यप्राप्ती आहे, कौमार्य दिशेमधली ही अपत्यप्राप्ती आहे. जरी देव जरी आपल्या पोटी आला तरी सुद्धा जोपर्यंत समाज मान्य पद्धतीनं तो येत नाही तोपर्यंत समाजात आपण थट्टेचाच विषय होणार हे तिच्या लक्षात आलं. आणि म्हणून शेवटी हे अपत्य हे जवळ ठेवून चालणार नाही, कारण शेवटी लोक आपली थट्टा करतील किंबहुना मानखंडनाच होत राहील. आणि म्हणून हे मूल टाळायचं कसं हा खरा प्रश्न. म्हणजे ओटीमध्ये आलेलं आहे, देवानं दिलेलं आहे, मंत्रामुळंच ते खरं अवतरलेलं आहे. पण हे बाळ उघडपणे उजळपणे या बंदिस्त समाजामध्ये तिला खरं 4 चौघांना दाखवता येणार नाही. खरं जी गोष्ट इतक्या वर्षानंतर आपणाला समजू शकते ती त्या काळच्या समाजाला का समजू शकली नसेल कळायला मार्ग नाही. किंवा होऊ शकतं एक तपस्वी इथे राहून गेला, त्याच्या सानिध्यात ही कन्या होती आणि तपाच्या बळावरती प्राप्त झालेल्या सामर्थ्यातून निष्पन्न झालेलं हे बाळ हे तिच्या ओटीमध्ये आहे. त्याचा स्वीकार त्या काळच्या समाजानं नक्की केला नाही हे उघड आहे. म्हणजे आज आम्ही हे समजून घेतो आणि त्या काळचा समाज समजून घेऊ शकला नाही एवढा तरी तर्क करायला जागा आहे. त्या समाजाची भीती वाटत होती. म्हणजे मंत्रदाता ऋषी आणि मंत्रातून सिद्ध झालेला देव या 2 शक्ती पाठीशी असताना सुद्धा समकालीन समाज आपल्या समजुती निशी आपल्या पाठीशी नाही हे कुंतीच्या लक्षात आलं. म्हणजे समाज हा नेहमी मागे असतो, त्याही काळी तो तसा होता. आणि म्हणून हे बाळ हे शेवटी आपणाला कुठेतरी भरणपोषणासाठी कोणावर तरी भरवसून भगवंतावर नियतीवर किंवा त्याच्या प्रारब्धावर भरवसूनच आपणाला शेवटी हे सोडून द्यावं लागणार. म्हणून एका पेटीमध्ये ते ठेवून नदीमध्ये त्याला सोडण्यात आलं आणि नदीला नदी मिळत मिळत ते गंगेपर्यंत आलं. अर्थात हे सगळं शक्य आहे. पूर्वी नद्यांना पाणी होतं आणि पेटीची रचना तशी केली असेल किंवा पेटी तरंगत राहावी आणि पुरेसा श्वास बाळाला घेता यावा वगैरे. आजही आपण कुठे गंगेची आरती जेव्हा हरिद्वारला वगैरे आपण जर गेला असाल पाहिली असेल तर अशा प्रवाहावरून जाणाऱ्या ज्योती पण त्या दिसत असतात, तरंगत जात असतात. त्या प्रवाहावरती तरंगणं यामध्येही पदार्थ विज्ञानाला सोडून काही नाही. त्यानंतर मग शेवटी ही पेटी ज्यांच्या हाती आली ते एक सामान्य कोळी कुटुंबच होतं. हा अधिरथ आणि राधा नावाची पत्नी. आता हा धृतराष्ट्राचा खरं जर म्हणाल तर सारथी होता. गंगा स्नानाला गेला असेल, कुतूहल जागा झाला असेल, गंगेत अनेक गोष्टी वाहत येतात, ही तर एक मौलिक पेटी दिसते आहे, काय आहे बघावं म्हणून पोहत गेला, पेटी आणली आणि पत्नीला दाखवली, पेटी उघडली, आतून एक बाळ निघालं. त्याला मूल नव्हतं, त्यानं बरं वाटलं. ज्यांना मूल नसतं त्यांना बाळ हवंसं वाटतं आणि ज्यांना बरीच मुलं असतात त्यांना बाळांचा कंटाळा येतो. हे बाळ होईपर्यंत बाळाचा ध्यास आणि आल्यानंतर त्याचा कंटाळा हा सगळीकडचा प्रकार आहे. त्यात त्यांनी मात्र कंटाळा कधी केला नाही. छान झालं, देवाने आपणाला बाळ दिलं, गंगेनं आपणाला बाळ दिलं म्हणून बाळाला घरी नेलं आणि बाळ त्यांचं झालं. आता ह्या बाळाचं संगोपन फार जीवाभावानं होऊ लागलं, कारण त्यांना ते हवं होतं. पुढे अर्थात मूल थोडं मोठं झाल्यानंतर प्रश्न शिक्षणाचा येतो की मुलगा तेजस्वी आहे,
तर कर्णाच्या अंगावरती काही कवचकुंडल जन्मजात काही अशी भाग्य लक्षणं होती की ती शरीरावरतीच उमटलेली होती. होतं शरीरावरती काही चिन्ह दिसू शकतात, त्याच्या अंगावरती ती होती. त्यावरून हा राजयोगी आहे हे लक्षात येतं. पुढे शिक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळी आता याला कुठे कोणाकडे धाडायचं. पूर्वी गुरुकडं विद्यार्थ्याला धाडण्याची एक रीत होती, त्याला अनुसरून आता कर्णाला सुद्धा कोणाकडे तरी. कर्ण हे नंतर यांनी दिलेलं नाव आहे आणि त्याला पुढे कसं पाठवायचं. तर शेवटी द्रोणाचार्य कौरव पांडवांना जिथं शिकवतात तिथेच यालाही नेऊन ठेवावं असा एक विचार मनात आला. नाहीतर राजकुटुंबाची सेवा या सारथ्यानं केली होती, त्या परिवारात तो होता, त्यालाही तसा मान होता आणि मुलात मुलं मिसळू शकतील, गुरुचं पाहून शिकू शकतील. आणि म्हणून मुलाला घेऊन तो आचार्यांकडे गेला. आचार्याला विनंती केली की माझा हा मुलगा आहे, तुमची तर ही बिनबिनतीची शाळा आहे, या उघड्या शाळेमध्ये हा मुलगा येईल आणि इतरांबरोबर शिकेल. अर्थात आचार्याने एवढंच सांगितलं की हे बघ, या मुलाला एका मर्यादेबाहेर मी जवळ घेऊ शकणार नाही. मी राजपुत्रांचा शिक्षक आहे, कौरव काय आणि पांडव काय, शेवटी राजकुटुंबामधले ते आहेत आणि त्यांना मी शिकू शकतो. पण तुझ्या मुलाला त्यांच्यामध्ये सामावून शिकवणं हे जरा जगराहटीला सोडून होईल. पण तरीसुद्धा मुलगा इथे येणार असेल, थांबणार असेल, मी त्यांना काय सांगतो ते ऐकणार असेल, पाहून अनुकरणानं शिकणार असेल तर माझा त्याला विरोध नाही. आणि म्हणून हा मुलगा नुसता अंतरावरून पाहत होता. तो अंतरावरून पाहत होता, मनानं तो शिकत होता, हातानंही तो प्रत्यक्षात काही करत होता. हे सगळं करताना तो विद्येशी तादात्म्य पावत होता, अनुभवत होता की अर्जुनानं बाण सोडला की याचे हात सुद्धा शिवशिवत होते, त्याच्याजवळही धनुष्य होतं, तोही बाण सोडण्याचा प्रयत्न करत होता. पण गुरुचा स्पर्श त्याला काही लाभत नव्हता. मात्र त्या साऱ्या गोष्टी, त्या साऱ्या हालचाली तो करत होता. मग तो मनानं स्वतः अर्जुनच होत होता, पांडवच होत होता आणि मनानं त्या प्रत्येक क्रियेशी तो तसा एकरूप होत होता आणि ती विद्या तो आत्मसात करत होता. पण जेव्हा केव्हा तो एकांतात असे तेव्हा त्याच्या हे लक्षात येत होतं की आपण शेवटी गरिबाचे आहोत, कोळ्याचं पोर, सुतपुत्र, आपली अशी अवहेलनाच होणार जन्मभर. आपण राजपुत्रांची बरोबरी करू शकत नाही. वस्तुतः तोही एक राजपुत्र होता, पण त्याला हे माहीत नव्हतं आपण कोण आहोत. आणि त्यामुळं शेवटी मनामध्ये त्याचे एक मनोगंड, असं हीनगंड होता की आपण कोणीतरी गरीब आहोत, सामान्य आहोत आणि ही सगळी बाकीची मुलं असामान्य आहेत. पण तरीसुद्धा असामान्यांची बरोबरी सामान्यांना करता येते, सामान्यांनी जर तप केलं तर, हे त्याला माहीत होतं आणि म्हणून तो त्याच्या पद्धतीनं साधन करत होता. पुढे असा एक दिवस आला म्हणे की आपल्या या विद्यार्थ्यांची तयारी किती आहे हे नागरिकांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात यावं म्हणून आचार्यांनी एक प्रयोग ठेवला. आणि त्या प्रयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कृती या शिष्यांकडून केल्या जाणार होत्या. म्हणजे ती एक प्रकारची स्पर्धाच होती. तर या स्पर्धेमध्ये कर्णाला सहभागी व्हायचं होतं, पण ते होता आलं नाही. मग त्याला तीही हळहळ वाटली की आपण आपल्या अंगचं तेज प्रकट करू शकत नाही. यापैकी कोणाही पेक्षा मी कमी नाही हे मला कळतं आहे, पण तरीही मी यांच्या बरोबरीचं आहे हे मी सिद्ध करू शकत नाही, ही मोठी अडचण आहे. का तर मी राजपुत्र नाही. आणि बरोबर इथेच हा दुर्योधन प्रकट होतो आहे आणि सांगतो आहे की शेवटी राजकुटुंबाशी त्याचा संबंध नाही, या कारणास्तव त्याच्या साऱ्या सामर्थ्यानिशी, कौशल्यानिशी तो डावलला जाणार असेल तर मग अंगदेशाचा मी त्याला अधिपती करतो, त्याला मी साक्षात राजाच करतो. म्हणजे राजकुटुंब काय, तो राज्य करताच होईल. आणि त्याप्रमाणे दुर्योधनानं त्याच्यावरती तो अभिषेक केला, म्हणजे तो अंगराज झाला. आता हे दुर्योधनाचं औदार्य जे आहे, हे औदार्य माणसाचं उत्थान घडवणार आहे. म्हणजे दुर्योधनाच्या विषयी मनामध्ये आपल्या कितीही रोष असला तरी कर्णासारख्या एका जन्मजात योद्ध्याला उचलून त्याला जवळ करणं, त्याची योग्यता जाणणं, जोखणं आणि त्याला राजपद देणं हे दुर्योधनानं केलेलं आहे. हे करण्यामागे त्याचा हेतू एवढाच होता की शेवटी पांडवांशी आपला बेबना होणार आहे, त्यांचं आपलं जमणार नाही, त्या वेगळेच आहे. मग आपल्या बाजूलाही प्रति पांडव असा एखादा असावा.
जो प्रसंगी अर्जुनाशी लढा देऊ शकेल असा एक बलवान पुरुष कर्णाच्या रूपानं जर का आपल्याला लाभणार असेल तर आपण त्याला राजपद द्यावं आणि जवळ ठेवावं. म्हणून हेतू काहीही असो, पण त्यामध्ये कर्णाचा गौरव घडला आणि कर्ण हा दुर्योधनाचा जन्माचा मित्र झाला. जन्माचा मित्र कोणीही होईल, मी तो तिलभून झाला असा नाही, प्रसंगच असा होता की सारं जग त्याची प्रतारणा करत होतं आणि त्यावेळी तुझ्या साऱ्या सामर्थ्यानिशी मी तुझा गौरव करतो आहे असं म्हणणारा एकच मित्र तो त्याला भेटतोय. आणि मग पुढे मग कर्णाची अस्मिता ही अधिकच जागृत झाली आणि तो सारखा अर्जुनाची बरोबरी करू लागला. काय असेल ते खरं, त्याने एक परिमाण निवडलं होतं की सर्व पांडवामध्ये अधिक पराक्रमी हा अर्जुन आहे आणि आपण अर्जुनापेक्षाही अधिक पराक्रमी व्हायचं. म्हणून तो प्रति अर्जुन नव्हे, सवाई अर्जुन होण्याचं स्वप्न पाहू लागला आणि अर्जुनाचा पराभव हे त्याच्या जीवनाचं अंतिम प्राप्तव्य तो मानू लागला. पण अर्जुनाचा पराभव करता येणं शक्य नव्हतं. याचं कारण अर्जुनाकडं आणखी एक विद्या होती, ब्रह्मास्त्र नावाचं एक अस्त्र त्याच्याजवळ होतं आणि उच्च कुलामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला चांगल्या गुरुकडूनच ते मिळण्याची शक्यता होती आणि ब्रह्मास्त्राचे जाणकार फक्त दोनच होते, एक म्हणजे द्रोणाचार्य आणि दुसरे भगवान परशुराम. तेव्हा आता शेवटी आपल्याला हे ब्रह्मास्त्र जर का आत्मसात करायचं असेल किंवा हस्तगत करायचं असेल, मिळवायचं असेल, ही अस्त्रविद्या आहे, ब्रह्मास्त्र विद्या, तर यासाठी परशुरामाकडे गेलं पाहिजे. म्हणून परशुराम ज्या आश्रमामध्ये राहत होते त्या दिशेनं तो चालत राहिला. त्यानं सगळ्यांना सांगितलं की अजून माझी तेवढी अस्त्रसिद्धी झाली नाही, मी जातो आहे. अर्थात परशुरामाकडे गेल्यानंतर त्याला हे माहीत होतं, परशुरामाचाही लौकिक होता आणि तो ब्राह्मणच होता. ब्राह्मण क्षत्रियाच्या युद्धामध्ये शेवटी ब्राह्मणांचं नेतृत्व परशुरामानं केलं होतं. हा लढा दीर्घकाळ चालला होता. तेव्हा हे ब्रह्मास्त्र हे फक्त साधारण ब्राह्मणपुत्रालाच खरं शेवटी प्राप्त होऊ शकेल आणि तू जर ब्राह्मण असशील तर मी ही विद्या तुला देऊ शकेन. अर्थात तुला इथं राहावं लागेल, थोडं जप करावं लागेल, मी सांगतो ते ऐकावं लागेल. तर तिथे या विद्येच्या प्राप्तीसाठी कर्ण हा थोडं खोटं बोललाय. थोडं काय, खोटंच बोल, पूर्ण खोटं बोललाय. होय मी ब्राह्मण आहे. आणि मग शेवटी असत्य वचनी असत्य भाषणी माणसाजवळ ही विद्या राहत नाही, राहू शकत नाही, राहिली तरी त्याच्या उपयोगी पडत नाही, हे तू लक्षात ठेव. म्हणून ब्रह्मास्त्र हे सत्यवचनी सत्यभाषणी चारित्र्य संपन्न अशा पुरुषाजवळच राहू शकतं. अर्थात भीतच त्यांनी होय मी ब्राह्मण असं सांगितलं. त्याच्या मनात हे येत होतं, पण त्याला असं वाटलं आपण काय स्वार्थी नाही, आपल्याजवळ चारित्र्य आहे. फक्त आपण खोटं बोलतो आहोत. खरं खोटं का बोलतो आहोत तर नाईलाज आहे म्हणून, नाहीतर मी आहे या स्थितीत, ही विद्या मला द्या असं मी म्हणालो तर मला हे गुरु विद्या देणार नाहीत. म्हणून आजचा काळ त्या मानानं खरं खूप चांगला आहे. विद्यार्थ्याची जात पाहून त्याला प्रवेश दिला जात नाही. असेल योग्यता तर होईल ती सिद्ध या आशेनं विद्यार्थ्यांना वर्गात हल्ली प्रवेश मिळतो आहे. ही चांगली गोष्ट आहे. मी लोकशाहीनं महाभारत कालावरती मात केली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एवढ्या बाबतीत तरी आम्ही त्या सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ आहोत हे सांगताना मला सुद्धा अभिमान वाटतो. पण कर्णाला त्या वाटेमध्ये त्याची जात आली आणि मग ती एक कथा सांगितली जाते, ती खरी असणार की शेवटी या मुलावर गुरुचं प्रेम जडलं. कधीतरी एके दिवशी असाच अरण्य विहार ते करत असताना दुपारच्या वेळी जरा विश्रांती घ्यावी असं गुरुला वाटलं आणि म्हणून जेवून असे ते पहुडल्यानंतर डोकं अगदी जमिनीवरती टेकलं जात आहे म्हणून शिष्याने आपल्या मांडीवरती घेतलं, गुरुला थोडं थोपटलं. गुरु निद्राधीन झाले. आता गर्द खरं वनराजीमध्ये गुरुला लागलेलीच होत. तर त्यावेळी अर्थात त्यांना गाढ निद्रा लागली. त्या वातावरणात दुपारच्या वेळी इतकी चांगली झोप लागायला काहीच हरकत नाही, ती लागली. दरम्यान असं झालं की कुठला तर एक भुंगा होता, एक कीटक होता, पण तो भुंगाच असणार. तर तो त्या कर्णाच्या मांडीखाली होता आणि भुंगा हा काही पोखरतो, काही असलं तर पोखरत राहणं, आत शिरणं हा त्याचा धर्म आहे. मग एखादा खांब असेल नाहीतर आणखी तुळई असेल, पण एवढंच ते काम करतं. तुम्ही त्या बाळाची थोडी सुद्धा काळजी करू नका.
म्हणजे मला उलट त्याच्या चढण्यामुळं आनंद होतो आहे आणि नव्यानं महाभारत घडवण्यासाठी कदाचित त्याची शक्ती आपल्या उपयोगी पडेल असं सुद्धा वाटतं आहे. बरं, त्याच्यामुळं अन्य कोणालाही त्रास होणार नाही आणि पडून जे शहाणपण त्याला प्राप्त होईल ते तसं नुसतं त्याला आवरून देऊ शकणार नाही त्या, आणि फार उंचावरून पडण्याची शक्यता नाही, कारण याला कुंपणालाच उंची बेताची आहे. तर असे नका, शेवटी मुलं ही अशी वाढू द्यावी त्या मताचा मी असल्यामुळं जाता जाता त्याच्या आश्रयानं बोलतो आहे. कारण कोण जाणे, कदाचित उद्याचा तो सेनापती योद्धा असूही शकेल आणि एवढ्यात तो खाली कोसळतोही आहे. अर्थात या दोन्ही गोष्टी बरोबर घडत आहेत. तर शेवटी कृष्णचरित्राला आपल्या बालचरित्राची पुरवणी जोडली जाते आहे. हे जेव्हा त्याच्या लक्षात येईल तेव्हा आपण मोठं झालंच पाहिजे असं त्याला नक्की वाटेल असं मला वाटतं. म्हणजे या आशेवरच खरं मी जगतो आहे. मुलांकडं मी मोठ्या अभिमानानं पाहतो ते यामुळं की मोठ्या माणसानं खरं काही सांगू नये, पण आता तीच व्याख्यानाला येतात. करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. तर शेवटी हा भुंगा मांडणी पोखरू लागला आणि पोखरत अक्षरशः शेवटी कर्णाच्या कानशिलाला जाऊन तो भिडला. खाली हे मांडी रक्तबंबाळ झालेली आहे आणि कर्ण निश्चल आहे आणि मग गुरु जागा झाला आहे पाहतो. कारण काय, तो शेवटी किडा त्याची बोच त्याला जाणवायला लागली आणि मग तो खडबडून जागा झाल्यानंतर बघतोय तर रक्ताचा पाठ वाहतोय. तेव्हा त्याला शंका आली की हा कर्ण हा ब्राह्मण नसला पाहिजे, कारण ब्राह्मण इतका सहनशील असणं थोडं अवघड आहे. हे क्षत्रियाचंच काम आहे. म्हणून त्यांनी त्याला विचारलं की अरे खरंच तू कोण आहेस हे सांग. त्यावेळी त्याने सांगितलं मी क्षत्रिय आहे. दरम्यान ब्रह्मास्त्र विद्या याला प्राप्त झाली होती. त्यामुळे रागाच्या भरामध्ये गुरुनी असं सांगितलं की विद्या तुला प्राप्त झाली खरी, पण या विद्येचा तुला उपयोग होईल असं मला वाटत नाही, होणारच नाही. कारण तू असत्य भाषण केलंस आणि जिथे असत्य भाषण घडतं तिथे या विद्येला तसं स्थैर्य प्राप्त होतं. मग अर्थात कर्णाला अतिशय दुःख झालं की आपल्याला ही विद्या तर प्राप्त झाली आणि हिचा ऐनवेळी उपयोग तर होणार नाही. ज्या अर्जुनाच्या विरोधात आपण उभे ठाकलेले आहोत आणि जो पदोपदी आपल्या मार्गात आडवा येत होता त्याचा उच्छेद करण्यासाठी जे सामर्थ्य आपण मोठ्या सायासानं संपादन केलं ते सामर्थ्य आपणाला सोडून चालतं होणार या कल्पनेनं तो थोडा व्याकुळ झाला. पण शेवटी पुन्हा तो परत गेला आणि मग शेवटी याचं सामर्थ्य हे कौरवांना माहीत होतं की मोठा सामर्थ्यशाली माणूस आहे हा आपल्याबरोबर असावा आणि म्हणून सदैव तो त्यांच्याबरोबर राहत असे आणि दुर्योधनाला दुःशासनाला बऱ्याच कौरवांना त्याचा आधार वाटत असे. कारण या सगळ्यांपेक्षा तो अधिक चांगला लढवय्या होता आणि कदाचित तो अर्जुनापेक्षा सुद्धा चांगला योद्धा असण्याची शक्यता आहे असा विश्वास त्यांना वाटू लागला. म्हणजे अर्जुनाला प्रति अर्जुन आपण भेटू शकतो म्हणून त्यांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं. पण आता पुढे काय होतं की किती मोठा माणूस कधीतरी चुकावा अशी काही नियतीची अपेक्षा असते की काय कळायला मार्ग नाही. जेव्हा शेवटी द्यूतामध्ये पांडव हरले आणि सगळे बंधू हरले आणि त्यांची पत्नीही हरली, आता यावेळी खरं तिची विटंबना होते आहे आणि ह्या प्रक्रियेला आवर घालण्यासाठी कोणीतरी पुढं यायला हवं होतं. परंतु कोणीच पुढं आलं नाही. एवढी मोठी माणसं, एवढी विद्यासंपन्न माणसं आणि ही गोष्ट अप्रस्तुत आहे हे त्यांना कळून ती गप्प बसली. लोकशाहीची श्रेष्ठता नेमकी इथेच आहे हे लक्षात ठेवा. न पटणारी गोष्ट शेवटी सांगणारा एक आवाज हा सुद्धा लोकशाहीत श्रेष्ठ ठरतो. त्या दरबारात एकही आवाज असा निघाला नाही. म्हणून अजून मला वाटतं आम्ही त्यांच्या पुढे आहोत. कारण नाहीतर द्रौपदीसारख्या एका स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न भर दरबारामध्ये होत असताना कोणीही त्याला विरोध करीत नाही, अटकाव करीत नाही. आणि एवढे पांडव कसलं तत्व होतं, कशाला गप्पा बसायचं त्याने. ठीक आहे, द्यूतात हरलो म्हणून काय पत्नीची विटंबना बघायची असते, कसलं तत्वज्ञान हे. पण असेल आता त्यांनी ते स्वीकारलं होतं. म्हणजे चुकीचं तत्वज्ञान स्वीकारल्यानंतर मग ते शेवटी शिरोधार्य मानावं लागतं, तसंही झालं असेल. इथे कर्ण मध्ये येतो आहे, पण कर्णाच्या मनामध्ये द्रौपदीविषयी राग हा काही कारणाने निर्माण झाला होता. याच्या अगोदर द्रौपदी स्वयंवराच्या वेळी अनेक राजपुत्र हे तिथे गेले होते आणि तो मत्स्यवेध करण्याची शक्ती कर्णाजवळ होती. जशी अर्जुनाजवळ तशी कर्णाजवळ सुद्धा होती. तेव्हा कर्णाला सुद्धा या स्वयंवर समारंभामध्ये
पणानं आपली योग्यता सिद्ध करायची होती, त्याला द्रौपदी हवी होती आणि म्हणून तो गेला होता. परंतु जेव्हा त्याचा क्रम आला आणि तो मत्स्ययंत्राचा भेद करणार, त्या माशाचा डोळा छेदणार, एवढ्यात स्वतः ती द्रौपदीच म्हणाली की मी सूतपुत्राला वरणार नाही. मग तिच्या बाजूनेही एक जखम याच्या काळजाला झाली होती. आणि मग शेवटी त्याला असं वाटलं की काय, ज्या स्त्रीनं आपला उपमर्द केला आहे तिचा आता उपमर्द घडतोय, पण तरी स्त्री पुरुष हा फरक आहे. आणि उपमर्द कितीही झाला तरी शेवटी सूड घेण्याची रीत ठरलेली आहे. सभ्यतेच्या मर्यादा कोणालाही ओलांडता येत नाही. ठीक आहे, याला मी वरणार नाही, यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होता. कुठलीही मुलगी कुठल्याही वराला नाकारू शकते. खरं मुलीने हे धैर्य दाखवायला हवं. अजून त्या दाखवत नाहीत, ही मोठी अडचण आहे. पण ते दाखवण्याचा त्यांना अधिकार असावा आणि तो बरोबर द्रौपदीनं बजावला. तेव्हा याचा दंश मनात होता. त्याच वेळोवेळी पाणउतारा झाल्यामुळं कर्णाच्या मनामध्ये समाजाविषयी अनेकांच्या विषयी एक चीड निर्माण झाली. आणि मग द्यूतामध्ये हरलेले आपले प्रतिस्पर्धी असणारे पांडव त्यांच्या पत्नीसह जेव्हा अगदी तेजोवध झालेल्या स्थितीमध्ये असे दिसले, तेव्हा त्या द्रौपदीचं वस्त्रहरण घडत असताना तो म्हणाला, नाही, द्रौपदीनं प्रश्न उपस्थित केला की शेवटी तुम्ही पांडवांना कदाचित जिंकला असेल, ते हरले असतील, पण मी अशी जिता आहे का, मला तुम्ही जिंकला आहे का, माझं नेमकं स्थान कोणतं? त्यावरती जे हरलेले आहे, जे आमचे दास झालेले आहे, त्यांची तू पत्नी आहेस आणि 5 पतीमध्ये राहणारी तू आहेस, म्हणजे शेवटी तुझं तरी चारित्र्य काय मोलाचं, असं म्हणून त्यानं तिची निर्भत्सना केलेली आहे. बरेच अपशब्द वापरलेले आहेत. आता हे घडत असताना श्रीकृष्णाला हे कळतं आहे की द्रौपदीची अशी विटंबना होते आहे आणि कर्ण हा असं बोलतोय. त्यामुळे कर्णाविषयी श्रीकृष्णाच्या मनातही रोष निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. मग एवढीच बातमी छापून आली की तो असं म्हणाला, तर माझी खात्री आहे कोणालाही राग येईल अशी ती घटना. आणि म्हणून पुढे की हे अंतर, हा दुस्वास, हे द्वैत असं वाढतच गेलं, ही तेढ वाढत गेली. आणि म्हणून शेवटी युद्धप्रसंग जेव्हा घडला की आता कौरव पांडवांचं युद्ध होणारच आहे, काही युद्धाशिवाय समेट शक्य नाही आणि वनवास सगळा भोगून वगैरे झालेला आहे. तरी या काळात सुद्धा वनवासाचा काळ 12 वर्षांचा आणि अज्ञातवासाचा काळ 1 वर्षाचा, त्या काळामध्ये सुद्धा 2 वेळा असा प्रसंग आलेला आहे की द्वैतवनामध्ये जेव्हा पांडव एका विशिष्ट ठिकाणी एका सरोवराच्या काठी झोपडी बांधून राहत होते, तेव्हा त्यांचं शेवटी जीवन उधळून लावण्यासाठी कौरव आणि कर्ण हे द्वैतवनात आले होते. पण तिथे चित्रसेन गंधर्व या नावाचा कोणीतरी गंधर्व आपल्या परिवारासह तिथेच राहत होता. आणि या गंधर्वानं विशेष म्हणजे या सर्व कौरवांना आणि कर्णांना सुद्धा अगदी पराभूत केलं होतं. त्यावेळी इतकंच नव्हे तर जेरबंद केलं होतं. त्यावेळी त्यांची सुटका पांडवांनी केली होती आणि पांडव म्हणाले होते की अरे शेवटी आम्ही जेव्हा भांडू तेव्हा ते 100 आणि आम्ही 5 असू, पण बाकीचे जेव्हा त्यांच्या विरोधात उभे राहतील तेव्हा आम्ही 105 असू. हा प्रकारही घडला होता. म्हणजे शेवटी पांडवांनी ही उदारता तिथे दाखवली होती आणि तिथे कर्ण हा हरला होता. त्यानंतर पुढे 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ जो असा संपत चाला होता, तेव्हा विराटाच्या नगरीमध्ये त्याच्या गायी पळवून नेण्याचं काम करीत असताना अर्जुनानं जे शरसंधान केलं त्यावेळी सुद्धा कर्ण हा हरलाच होता. म्हणजे मध्ये हा प्रकार घडलाच होता, त्याचाही त्याच्या मनात दंश होता. आणि शेवटी आता अंतिम लढा होतो आहे आणि दुर्योधनानं सांगितलं की मी तुला सती करणार आहे. त्यावेळी तो म्हणाला, माझ्यापेक्षा भीष्मासारखे द्रोणांसारखे वडीलधारे लोक आहेत, तेव्हा तुम्ही मला सेनापती करू नका. इथे त्याचा भलेपण आहे की या युद्धकलेमधले ज्येष्ठ जगात असताना तुम्ही हे पद मला देऊ नका, ते त्यानं नाकारलं. आणि मग कधीतरी त्याला ते स्वीकारावं लागलं वगैरे. ते आता ही लढाई होत असताना तो मनातून एकच ध्यास घेऊन होता की द्रौपदीनं अपमान केला, अर्जुनानं अपमान केला, द्वैतवनामध्ये तो झाला, विराटाच्या राज्यामध्ये तो झाला, पदोपदी अपमान झाला. आता जर हे उट्ट काढलं नाही तर आपलं काय होणार?
अर्थात हा चांगला लढवय्या होता, अगदी अर्जुनाची बरोबरी करू शकत होता. युधिष्ठिराचा त्यानं पराभव केला होता. एक अर्जुन सोडला तर कुठलाही पांडव कदाचित त्याच्यापुढं ठरला टिकला नसता, एवढा तो बलाढ्य होता. कारण तो पांडवच होता ना. म्हणजे पांडवांचं सामर्थ्य कर्णाच्या अंगी असणं हे निसर्गतः स्वाभाविक मानायला हवं. कारण तो वेगळ्या रक्ताचा नव्हताच, तो पांडवच होता. आणि हे सगळं चालू असताना हे युद्ध चाललंय. सुरुवातीला काय त्या युद्धाला गती नव्हती म्हणे. कारण आपलीच माणसं आपणच मारायची, कशाला, जरा हळू घेऊया, जरा सावकाशीनं घेऊया, काही टाळता आलं तर बघूया. आणि त्याचाही श्रीकृष्णाला राग आला की अरे हे काय लढणं आहे का, लढायचं ढोंग आहे का, सोंग आहे का, नाटक आहे. जरा बघा ना, शस्त्र आहेत, त्यांना धार आहे आणि तुमच्या वृत्तीत निर्धार आहे, तुम्ही अगदीच निराधार नाही, द्या ना लढा. आणि मग कुठेतरी त्या युद्धानं पेट घेतला. पहिले काही दिवस युद्ध नुसतंच न पेटलेल्या होळीसारखं धुमसत होतं आणि पुढे मात्र ते असं भडकल्यासारखं हा युद्धाचा वणवा भडकला. आणि त्या वणव्यामध्ये शेवटी हा कर्ण हा कधीतरी पुढे येतोच आहे. मी एका मागून एक योद्धा हा बाजूला सरकतो आहे, जखमी होतो आहे. कारण भीष्माचार्यानं सुद्धा कुशलतेनं मी कुठेतरी एका स्त्री पेहरावामधल्या योद्ध्याच्या आड लपून बाण सोडत राहण्याचं काम अर्जुनानं केलं. आणि समोर दिसते आहे ती स्त्री आहे शिखंडी. तेव्हा आपण कशाला स्त्रीवरती बाण सोडायचा म्हणून शांत चित्तानं सारे बाण अंगामध्ये शिरले तरी भीष्माचार्य हे स्थिर होते म्हणे. आणि शेवटी त्या बाणांच्या शय्येवरतीच ते खाली पडले वगैरे. म्हणजे का तर स्त्रीवरती घाव घालायचा नाही. आता जर तुम्ही स्त्रियांना एवढं जपता तर भर दरबारामध्ये द्रौपदीची विटंबना तुम्ही सहन कशी केली. स्त्रियांच्या दिशेनं बाण सोडायचा नाही आणि स्त्रियांची बेआबरू सहन करायची, यामध्ये विसंगती होती. मी सगळी मोठी माणसं यांच्या वागण्यात एक प्रकारची विसंगती नक्कीच होती. आणि या सगळ्या विसंगतीवरती मात करण्याची शक्ती फक्त श्रीकृष्णात होती. हे त्याचं मोठेपण. त्याच्या एक लक्षात आलं होतं की पांडव हे श्रेष्ठ आहेत, पांडव हे न्यायी आहेत, पांडव हे तत्वनिष्ठ आहेत, पांडवांची बाजू बरोबर आहे. त्या पांडवांची बाजू हीच खरी आणि हीच बरोबर आणि हे बरोबर होतंही. त्या अशा वेळी मग धर्म अधर्म हे पुस्तकातल्या व्याख्येवरून ठरवायचा नाही. शेवटी याचे परिणाम विचारात घेऊन आपण निर्णय घ्यायचे. आणि म्हणून शेवटी की हा जो शेवटचा भाग सांगितला जातो की अर्जुन आणखी हा कर्ण समोरासमोर येत आहेत, अगदी समबल असे योद्धे आहेत. आणि आता त्यामध्ये तसा पराभव होण्याची शक्यता नव्हती, कोणाचीच नव्हती. कितीही काळ लढले असते तर लढू शकले असते. कारण दरम्यानच्या काळात कर्णानेही तयारी केली होती. त्याचा पराभव जरी 1-2 वेळा झाला तरी तो पुन्हा सामर्थ्य संपादन करत होता. आणि आणीबाणीच्या क्षणी शेवटी आपण ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायचा असं त्यानं ठरवलं सुद्धा होतं. हे शेवटी अस्त्र हे आपल्या पुढं प्रकट होणार नाही किंवा प्रसंगी उलटे याची त्याला कल्पना नव्हती. म्हणून या शेवटच्या लढाईमध्ये या दोघांच्या असं म्हणतात की शेवटी हे अतिशय उत्कटतेनं होणार आहे हे दिसतंय. पण ह्यापूर्वी एक गोष्ट घडली होती. एक म्हणण्यापेक्षा 2 की कर्णाला तो नेमका कोण आहे हे समजावून देण्याचं काम कृष्ण आणि कुंती यांनी केलं होतं. कृष्णाची शिष्टाई फसली, कौरव काही ऐकत नाही हे कळल्यानंतर आता युद्ध होणारच असेल तर या युद्धामध्ये कौरवांच्या ऐवजी पांडवांची बाजू कर्णानं घ्यावी हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण भगवान त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की अरे युद्ध तर होणार आहे, आता तुझी बाजू कोणती. त्यावर कर्ण म्हणाला माझी बाजू एकच आहे आणि ती कौरवांची, कारण कौरवांनी मला हे दिवस दाखवले. त्यावर त्याला विश्वासात घेऊन श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे तू कुंतीचा पुत्र आहेस आणि शेवटी पांडवांचा जय अटळ आहे. तू पांडवांच्या बाजूला राहिलास तर सार्वभौमत्व युधिष्ठिराच्या ऐवजी तुलाच लाभणार आहे. तेव्हा बघ, तू विचार कर. त्यानं ते ऐकलं, त्याला ते खरंही वाटलं, त्याला ते पटलं सुद्धा. पण तो म्हणाला नाही, माझी बाजू कौरवाची. कारण माझा त्याग जर सर्वांनी केला आणि ज्यांनी मला आपल्या ओटीत घेतलं त्यांची बाजू आता या लोभानं मी सोडणार नाही. इथे त्याची तत्वनिष्ठा दिसते. नाही तर माणसं जसं पक्षांतर करतात बघा की तुम्हाला मी तिकीट द्यायचं ठरवलेलं आहे वगैरे वगैरे, ताबडतोब इकडून तिकडं पुन्हा नाही, पण तिकीट त्याच पक्षात तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे की रातोरात पुन्हा या पक्षात. आणि कुठंच तुम्हाला तिकीट नाही हे कळल्यावर पुन्हा नवीन पक्ष काढून मोकळी होतात.
तर तसं नाही, या माणसानं आपला पक्ष शेवटपर्यंत सोडला नाही. म्हणजे आजच्या राजकारणी लोकांना यापासून थडा घ्यायला काहीही हरकत नाही की ज्याने मला उचलून खांद्यावरती घेतलं आणि मोठं केलं त्यांचा जो पक्ष तोच माझा पक्ष, असं तो म्हणत होता. हा कृष्णाच्या बाजूने झालेला प्रयत्न. आणि दुसरा कुंतीकडूनही झाला होता. कुंती सुद्धा एकदा त्या शिबिरामध्ये जाऊन तिला राहावे ना की सांगावं की अरे मी तुझी आई आहे आणि शेवटी तुझा जन्म झाला खरा एका परिस्थितीत, पण मी तुझी आई आहे. कुंतीनंही हे सांगितलं. तर तेव्हा कर्ण एवढंच म्हणाला की तू माझी आई आहेस हे मी मान्य करतो, मला तुझी खरोखर दया येते. मी फक्त तू आई म्हणून तुला एवढंच आश्वासन देतो की एक अर्जुन सोडला तर दुसऱ्या तुझ्या कुठल्याही पुत्राची हत्या माझ्या हातून होणार नाही. परंतु तू केवळ माझी आई आहेस हे कळून सुद्धा खरं माझं संगोपन करणारी आई ही राधाच आहे. मी राधापुत्रच आहे, मी राधेय आहे, मी कौंतेय नाही, मी राधेय आहे. ते आता तू हे रक्ताचं नातं सांगतेस, पण आत्म्याचं नातं त्यांच्याशी असं जोडलं गेलं आहे. आणि म्हणून मी राधेचा आहे, तुझा नाही. मी कौरवांचा आहे, पांडवाचा नाही. तू खरं मला भेटायला नको होतंस, कारण इतके दिवस एवढ्या अवस्थातून मी गेलो, तू मला भेटली नाहीस, मला तू हे सांगितलं नाहीस. आणि आता तुम्ही सांगता याचा उपयोग काय? मी इथे तो विरघळला नाही, इथे तो बदलला नाही. फार कणखर माणूस. आणि नाहीतर एखादा म्हणाला असता नक्की का मी पांडव आहे, पांडवांचा जय नक्की का, आणि मला मग शेवटी राजा करतील हे पक्क ना, ठीक आहे सांगतो त्यांना उद्या सकाळी. पहिला चहा झाला की फोनवरूनच कळवतो की इतके दिवस तुमच्याबरोबर होतो पण आता काही जमणार नाही. जरा बरं तसं नाही. हा करारीपणा हा फार मोठा गुण होता. की अरे शेवटी ज्यांच्यावर प्रेम करायचं, स्नेह करायचा, त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे, म्हणून बरोबर राहणार नाही. आणि अर्जुनाच्या बाबतीत तो आरंभापासून म्हणतच होता की माझा त्याचा लढा संपणार नाही, त्यानं माझा पराभव केला तरी माझा अंत होईल किंवा त्याचा होईल, पण हा लढा संपणार नाही. आता हा इतका द्वेष सुद्धा मनात ठेवायला मला वाटतं मनालाही मोठी खोली असायला पाहिजे. आपण एवढा दुस्वास करत नाही. माणसं हल्ली खूप जवळ येतात, कोणाचंही कोणाशी जमतं, कोणाचंही कोणाशी फिसकटतं. हल्ली काही कळत नाही हो, कोण कोणाशी मैत्री करील आणि कोण कोणाशी शत्रुत्व. शत्रुत्वालाही खोली नाही आणि मैत्रीलाही आकार नाही, फक्त ते शब्द आहेत. पण उत्कटता हा स्थायी भाव असल्यामुळं कर्ण हा या तऱ्हेनं जगत होता. मग शेवटच्या वेळी जो लढा समोरासमोर आले त्यावेळी असं दिसतं आहे किंवा ते म्हणतात की रथाचं चक्र हे भूमीनं गिळंकृत केलं, खुसलं कुठेतरी, काय ठिसूळ जमीन असेल, पण रथाचं चाक रुतलं. आता रथानं सारा संचार चालला होता. हे युद्ध जे चाललं होतं त्यामध्ये साऱ्या हालचाली रथात बसून कराव्या लागत होत्या. कुणी पायी पळत नव्हता आणि सगळं युद्ध साहित्य रथात असायचं ना. हातामध्ये तुम्ही किती ठेवणार? त्या तुमची धनुष्य, तुमचं बाण, तुमचं युद्ध साहित्य रथात घेऊन हे योद्धे लढत होते. रथाशिवाय युद्ध तेव्हा शक्य नव्हतं. त्या रथाचं चाक हे काही केलं निघेना, ओढता येईना, घोडे काही करू शकेनात. म्हणून त्याला असं वाटलं आपण अंगबळावरती ते उचलावं. तर ते अंगबळावर उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो खाली उतरला, म्हणजे रथारूढ राहिला नाही. आणि त्यानं फक्त अर्जुनाला विनंती केली की हे बघ, खरं जर म्हणशील तर हे धर्मयुद्ध आहे आणि आता तर माझ्या हातात शस्त्र नाही, मी दोन्ही हाताने फक्त रुतलेलं रथाचं चाक वरती उचलतो आहे, तेव्हा माझी अवस्था तू जाणतोस ना. त्या आता तरी शरसंधान करू नकोस, मला माझा रथ मोकळा करू दे, त्यानंतर आपण लढू. लढता लढता जिंकू हरू पडू व्हायचं ते होईल. पण तोच समय इथे श्रीकृष्णमध्ये येतो आहे की याच्यापूर्वी अनेक वेळा अधर्म हा तुझ्याकडून घडलेला आहे आणि द्रौपदीच्या बाबतीत तर तो नक्कीच घडलेला आहे. तू ज्या गुरुकडून ब्रह्मास्त्र संपादन केलंस त्याला सुद्धा तू खोटं सांगितलेलं आहेस. तू वेळोवेळी चुकलेला आहेस आणि तुझ्या हातून अधर्म घडला आहे. आता तू निदान धर्म शिकवू तरी नकोस. हा युद्धाचा क्षण आहे, पांडवांची बाजू बरोबर आहे अशी माझी खात्री आहे. असं म्हणून शेवटी अर्जुनाला त्याने सांगितलं की शरसंधान तू कर, की जरी तो चाक काढत असला तर. आणि तिथे कर्णाचा अंत होतोय. कदाचित हे शरसंधान करूनही त्याचा अंत घडला नसता, पण त्याच्या अंगावरची कवचकुंडल ही इंद्राने एकदा शेवटी अतिथीच्या वेशामध्ये जाऊन भीक मागितली आणि ती घेतली आणि यांनी दिली. म्हणजे संरक्षक कवच हा हे सुद्धा त्याच्याकडून कुशलतेनं हिरावून घेण्यात आलं. ते जर राहिलं असतं तर कदाचित हे घडलं नसतं आणि मग तिथे याचा अंत होतो. पण जेव्हा
शेवटी हे सारं घडल्यानंतर काही धर्मविधी करण्याची वेळ आली. त्यावेळी कुंतीनं सांगितलं, निक्षून सांगितलं की हा तुमचा भाऊ, तुम्ही हा विचारात घ्या, कौरवांचं स्मरण तुम्ही करता आहात, मरणाबरोबर वैर संपत असतं आणि शेवटी या सर्व आत्म्यांना फार सन्मानपूर्वक अर्घ्य द्यायचा असतो, त्याची एक रीत आहे. आणि म्हणून शेवटी कौरवांना तुम्ही तो द्याल, पण त्याच वेळी कर्णाला तो द्यायला विसरू नका. म्हणजे हा कर्ण हा तिच्या मनात तर होता. मग आता असं हे चरित्र म्हणजे खरं जर म्हणाल तर उत्कटतेनं जीवन जगणाऱ्या माणसाचं हे चरित्र आहे की मी एक बाजू घेतो आहे, मला माझे मित्र आहेत, माझी प्रतारणा घडते आहे, माझा झिडकार होतो आहे, जग मला डावलत आहे, लग्नातही मला संधी मिळत नाही, माझ्या अंगात पौरुष आहे, माझ्याजवळ पराक्रम आहे, मी तुमच्याजवळ येतो आहे, मी लाथाडला जातो आहे, मी मात्र आता कोणाचा राहिलो नाही, मी ठरवून आता बाजूला जातो आहे, जग मला विकृत म्हणेल, जगाला तो अधिकार नाही, कारण जगानं जर मला आपल्या पायी तुडवलं तर त्या जगाचे पाय मी तरी का चुरत राहावेत हा प्रश्न. आणि म्हणून आपल्या साऱ्या सामर्थ्यानिशी एका बाजूला तो उभा राहिला. कौरवाच्या बाजूला उभं राहणं हे काम अवघड होतं, पण तत्वाला धरून त्यानं केलं. म्हणून त्याचं शौर्य, त्याचं धैर्य, त्याची तत्वनिष्ठा ही अवाद्य होती. बरं, द्रौपदीच्या बाबतीत तो एकटाच चुकला नव्हता आणि श्रीकृष्णाजवळ त्यांनी अनेक वेळा ही खंत नव्हे, अपराध घडला माझ्या हातून हा भाव केला होता. एवढे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कितीतरी मोठे लोक होते, ते गप्प बसले होते, फक्त कर्ण बोलला, बोलून चुकला, बाकीचे न बोलता चुकले सगळेच होते, फक्त हा बोलला होता, तो वयानं लहान होता. नाहीतर या लोकांना तरी क्षमा का करायची, यांना भीष्माचार्य म्हणून एवढा नमनाचा बाण का सोडायचा, पण ते आचार्य होते. म्हणून शेवटी कुठेतरी क्षमाशील होऊन सुद्धा या उदात्त चरित्राकडं बघायला पाहिजे. हा कौंतेय होता, हा सूर्यपुत्र होता, हा तेजस्वी होता. बरं, त्याची तरी ब्रह्मास्त्र हे संपादन करण्यासाठी गेला, त्याला खोटं बोलण्याची वेळ कोणी आणली? आमच्या रूढीमुळेच ना. ज्याच्या अंगी पात्रता आहे तो माणूस कोणत्याही जातीचा असला तरी या विद्येचं दान मी त्याला करीन असं भगवान परशुरामांनी का म्हटलं नाही? त्याने म्हणायला हवं होतं. त्याला जात लपवण्याचा मोह का पडावा? शेवटी परिस्थितीनं तो पाडला आहे. म्हणजे सगळी जबाबदारी व्यक्तीवरती नसते. हा संकेत नसता तर तो खोटं बोलला नसता. पराक्रमाच्या बळावरती स्वयंवरामध्ये सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली असती तर द्रौपदी त्याचीच झाली असती. अशा स्थितीमध्येही त्याला ते होता आलं नाही. मग याच्यातून एखादी मानसिक विकृती निर्माण होऊ शकते. तो काही संत नव्हता आणि त्यानं तसं कधी भासवलंही नव्हतं. तेव्हा त्याच्या मार्गामध्ये काही अडथळे परिस्थितीनं, काही स्वकीयांनी, काही पांडवांनी निर्माण केले होते आणि म्हणून तो त्या तऱ्हेनं लढत होता. आता भीम वगैरे हे सगळे तसं होते योद्धे मोठे, यात काही वादच नाही. आणि म्हणून इथे श्रीकृष्णाचं मोठेपण नेमकं कुठे आहे की हे 5 पांडव जसे कुंतीचे आहेत तसा हा 6वा पांडवच आहे आणि हा कुंतीचा मुलगा आहे. हे कृष्णाला माहीत होतं, हे कृष्णाला कळत होतं आणि तरीही अर्जुनाच्या हातून त्यानं त्याचा वध घडवून आणला. कारण त्याचा वध होणं आवश्यक होतं, कारण राज्य पांडवांचं अस्तित्वात येणं गरजेचं होतं. कौरवांनी अन्याय केले होते, पांडव न्यायी होते. न्यायाचं राज्य यावं याच्यासाठी, प्रिय व्यक्तींचा वध पाहण्यासाठी जी स्थितप्रज्ञा आणि निश्चलता लागते ती श्रीकृष्णाच्या ठायी होती. म्हणून अत्यंत उत्तुंग बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व लाभलेला हा पुरुषोत्तम या सर्वापासून दूर होता, अधिक उंचावर. अर्थात अशी चरित्र या देशात घडली. अर्थात ही पौराणिक अशी आता म्हणायची, काय आम्हाला सारा तपशील ऐतिहासिक पद्धतीनं देता येत नाही. कसा देता येणार जिथं शिवाजी महाराजांची जन्मतारीख अजून लोकांना सांगता येत नाही. शिवाजी महाराजांची कशाला सांगता? माझी जन्मतारीख अजून नक्की मलाही माहीत नाही. फक्त आता शाळेत एका शिक्षकाने जी लावली ती आम्ही तशीच गृहीत धरली आणि त्यावर पेन्शन पेपर्स तयार झाले. पुन्हा त्यात बदल मात्र केला नाही, खडाखोड नाही, ॲफिडेव्हिट नाही, कारण शाळेतली तारीख मानली जाते. जन्म खेड्यात झाला, आईला काही आठवत नव्हतं, वडील बदलीमुळे परगावी गेले होते आणि मग ती नुसती खणाखुणा काहीतरी सांगत होती. पडवा येणार होता, कुड्या लागणार होत्या, अमावस्या होती, अमावस्येला याचा जन्म झाला. शिक्षक म्हणाले आम्हाला काय अमावस्या काय पौर्णिमा काय, अंधार आणि उजेड यात आम्ही फरक करत नाही, कारण आमचा हा उजेड इतका आणि शाळा खात्याचा अंधार तितका. तेव्हा आता 15/7 ही आम्ही सगळ्यांना समानतेनं लावतो. म्हणून अजूनही प्राथमिक शाळा ज्यांच्या तारखा नक्की नाहीत ना त्यांची 15/7 अशी लावली जाते. ती माझी तारीख आहे.
मलाही बरं वाटतं. त्याच्यामुळं काय माझी पत्रिका वगैरे होऊ शकली नाही. त्यामुळे यापासून धोका त्यापासून धोका असं मला कोणी सांगू शकत नाही. आणि इतकं आयुष्य उत्तम रीतीने जगून झाल्यावर पत्रिका तज्ज्ञ आता मला भेटतात आणि विचारतात तुमची नेमकी तारीख आणि ती रास कोणती. तर म्हटलं माझी नवीन रास आहे जी पंचांगात नाही ती. तसं याच्या बाबतीत सुद्धा कर्णाच्या बाबतीत पराक्रमानं त्यानं स्वतःची रास निर्माण केली. आता इतकं सुरेख चरित्र किंवा गोपालकृष्ण हा सुद्धा खरं जाणून घेताना मोठा आनंद होतो. बाळ किती देखणं असेल, गुटगुटीत असेल, त्याला स्पर्श करण्याचा मोह ज्याला झाला नसेल असं कोणी असेल का? देखणं गोजीरवाणं पोर उचलून घ्यावं, कडेवर घ्यावं, अगदी त्याला मिठी मारावी, त्याला सोडू नये असं जिला वाटत नाही अशी स्त्री अजून जन्माला यायची. त्यामुळे हिच्या मांडीवरून तिच्या खांद्यावर, तिच्या खांदीवरून पलीकडच्या स्त्रीच्या कडेवर असं हे बाळ नाचत होतं. हा देव होता, हा परीस होता, त्याचा स्पर्श घडत होता. चांगल्या वस्तूला स्पर्श असतो एक लक्षात ठेवा. चांगलं वस्त्र असेल, कदाचित वेणी असेल, फूल असेल, पण तिला काही एक वेगळा स्पर्श असतो. तसं श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाला काहीतरी निश्चितच एक वेगळा स्पर्श होता, काही गंध होता. त्यामुळे लोकांना त्याचं आकर्षण वाटत असेल. नाहीतर मुडदूस झालेलं जर पोर असेल तर उचलून घे म्हटलं तरी एक डॉक्टर खेरीज कुणी उचलून घेणार. म्हणून त्याचं आकर्षण वाटावं असं खूप पाणीदार डोळे आहेत असं बाळ असावं आणि बाळ पराक्रमी होतं. त्यामुळं श्रीकृष्ण हा तिथे त्या काळात प्रिय झाला. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्व असते. एक बहीण आणि एक आई ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये असते. प्रेम करणं हा त्यांचा स्थायीभाव असतो. तर साक्षात समोर एका बालकाच्या रूपानं असा दुडदुड धावणारा देव दिसत असताना या स्त्रिया जर जवळ गेल्या असल्या तर त्यामध्ये खरं असं काही म्हणजे नियतीला सोडून झालं नाही, अनपेक्षित काही नव्हतं. बरं, तो खेळात पटाईत होता, पूर्णावतार म्हटला जातो, टिपऱ्या उत्तम खेळायचा, फारच छान. म्हणजे आज जर असता तर भारतीय पातळीवरची सगळी बक्षिसं श्रीकृष्णानंच नेली असती. त्याला अज्ञात असं काहीच नव्हतं. तो संगीतामध्ये प्रवीण होता, गानविद्येत निपुण होता, बासरी उत्तम वाजवत होता. बासरी वाजवणारा श्रीकृष्ण हे ध्यान तुम्ही डोळ्यापुढे आणा. ज्या ओठांनी माणसांसाठी गीता सांगितली त्या ओठांचा शेवटी ज्यांचं मी दूध प्यालो त्या गाई गुरांना काही उपयोग नाही, म्हणून त्यांनाही एक वेगळी समाधी लाभावी यासाठी ज्या ओठांनी गीता सांगितली त्या ओठामध्ये बासरी धरणारा आणि शेवटी गाई गुरांना समाधी लाभ घडवणारा श्रीकृष्ण हा फक्त हिंदूंच्या स्वप्नात येऊ शकतो. आमच्या संस्कृतीचं भव्य दिव्य उदात्त रम्य असं हे स्वप्न आहे असं मी म्हणतो. ही नाहीतर बासरी कुठे हल्ली लोकांना काहीही खरं वाजवता येत नाही. तर अशी ही खरं त्यावेळची जीवन आणि कृष्णाला सुद्धा थोरवी मान्य असणारा हा कर्ण. अर्थात मी महाभारताचं खरं दाजी नंतर येणार आहेत, त्यांचं काही भाषण होणार आहे. पण म्हणाले लोक की तुम्ही यावरही बोला. बरं, माझ्या आयुष्यात मी वाचनाव्यतिरिक्त काही केलं नाही. कुठल्या मोहपाशात मी अडकल्याचं मला काही आठवत नाही. मी कालांतराने कदाचित कुणीतरी माझं सुद्धा चरित्र लिहिलं असं मला वाटतं, लिहायला काही हरकत नाही. कुठल्याही मोहामध्ये न अडकता विद्यार्जन करणारा आणि विद्यार्थ्यांच्यावरती प्रेम करीत आयुष्य कंठणारा एक प्राध्यापक म्हणून कधीतरी नोंदही घ्यावीच लागेल. कारण तेवढ्या निष्ठा तरी आता उरल्यात कुठे की मी अन्य काही करणार नाही, एवढंच करणार. आणि म्हणून शेवटी ठीक आहे, सुचवा तुम्ही विषय, बोलतो मी, जमेल तसं बोलतो, असेल मनात